जपानमध्ये G7 या शक्तिशाली राष्ट्रांची बैठक होती. यावेळेसची थीम आहे टुवर्ड अ पीसफुल, स्टेबल अँड प्रॉस्परस वर्ल्ड. भारत हा G7चा सदस्य नाही, तरी सुद्धा या बैठकीचे आयोजक असलेल्या जपानने भारत आणि युक्रेनचे जे प्रमुख आहेत यांना या बैठकीसाठी विशेषहून आमंत्रित केलेलं होतं. या बैठकीमध्ये युक्रेनचे राष्ट्रप्रमुख झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकमेकांना भेटले आणि युक्रेनच्या झेलेन्स्की यांना धीर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की नोबडी वुड अंडरस्टँड द ॲगोनी ऑफ वॉर मोर दॅन द युक्रेनियन प्रेसिडेंट. पण मूळ प्रश्न असा आहे की G7ला भारत आणि युक्रेनला बोलावलं कशासाठी? भारत आणि युक्रेन तर याचे सदस्य नाहीयेत, तरी सुद्धा नेमकं का बोलवलं? तर G7चे जे राष्ट्र आहेत यांच्यामध्ये जपानमधील बैठक ही युक्रेन मुद्द्यावरती भारताला कन्व्हिन्स करण्याची संधी होती. तर झेलेन्स्की यांना सुद्धा भारतातील G20च्या बैठकीला उपस्थित राहायचं आहे आणि या G20च्या व्यासपीठावरून त्यांना त्यांचा प्रश्न मांडायचा आहे, ज्याच्यावरती भारत सहमत नाहीये. आता हा संपूर्ण विषय नेमका आहे काय हे आपण समजून घेणार आहोत. G20 मध्ये युक्रेनच्या सहभागाविषयीची भारताची एक्झॅक्ट भूमिका आहे काय हे समजून घेऊयात आणि G7 ची सुद्धा या एकूण प्रकरणासंदर्भातली भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. G7 हा जगातील मोस्ट ॲडव्हान्स्ड इकॉनॉमीचा ग्रुप आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते देश येतात? तर याच्यामध्ये येतो कॅनडा, यासोबतच जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान, UK आणि USA यांचा याच्यामध्ये समावेश होतो आणि G20 मध्ये G7 प्लस इतर देश यांचा समावेश होतो. आता G20 मध्ये सुद्धा जगभरातील ज्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत त्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसतोय. या बैठकांमध्ये जागतिक नेते जागतिक प्रश्नांवरती चर्चा करतात. यासोबतच आर्थिक मुद्द्यांवरती त्यांची चर्चा झालेली आपल्याला दिसते. G20चं या वर्षीचं अध्यक्षपद आहे भारताकडे. या वर्षीच्या बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहावेत म्हणून भारत प्रयत्नशील आहे. तर युक्रेन सातत्याने मागणी करतोय G20 मध्ये सहभागी होण्याची आणि व्यासपीठावरून त्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांना संधी मिळण्यासंदर्भात. आता याच्यातील दबाव तंत्राचाच भाग म्हणून युक्रेनच्या फर्स्ट डेप्युटी फॉरेन मिनिस्टर भारत दौऱ्यावरती येऊन गेल्या, पण भारताने या संदर्भात स्पष्टपणे सांगितलंय की G20चा प्लॅटफॉर्म रशियाच्या विरोधासाठी कोणासही वापरू देणार नाही आणि भारताने तसा ॲश्युरन्स रशियाला सुद्धा आधीच दिलेला आहे. तरी सुद्धा भारताचं मन वळवण्याची एक संधी G7च्या निमित्ताने या सर्व राष्ट्रांनी घेतलेली दिसून येते. मार्चमध्येच फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की जपानच्या G7 परिषदेत भारत आणि ब्राझील या देशांना कन्व्हिन्स केलं जाईल युक्रेन या मुद्द्यावरून. भारताने अजूनही रशियाचं युक्रेनवरचं जे काही आक्रमण आहे, जे काही हे युद्ध आहे किंवा स्पेशल ऑपरेशन म्हणूयात, या संदर्भात जाहीर भूमिका घेतलेली नाहीये किंवा जाहीरपणे रशियाच्या भूमिकेचा निषेध सुद्धा केलेला नाहीये. मागच्या महिन्यामध्ये युक्रेनने जाहीरपणे G20 मध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती, पण रशिया आणि चीन यांनी क्लिअर केलं की दे वुड कलेक्टिव्हली अपोज एनी एफर्ट टू फोर्स द रशिया अँड युक्रेन वॉर ऑन ग्रुपिंग्ज अजेंडा. कारण की ग्रुप आहे कशासाठी? तर फिनान्स आणि मायक्रो इकॉनॉमिक पॉलिसीसाठी. फक्त याच्यावरतीच या सर्व ग्रुपमध्ये यांच्या बैठकांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, ना की युद्धा संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे, असा क्लिअर स्टँड रशिया आणि चीन यांनी एकत्रितपणे घेतलेला आहे. आता मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं G7 मधले जे देश आहेत या सर्वांचा पाठिंबा आहे युक्रेनला आणि G7 मध्ये रशिया नाहीये, चीन नाहीये आणि भारत सुद्धा नाहीये. पण G20 मध्ये G7 प्लस भारत आहे, रशिया आहे, चीन आहे आणि इतर देशांचा सुद्धा समावेश होतो. भारतासाठीची अडचण अशी आहे की रशियाचा निषेध करता येत नाहीये आणि सपोर्ट सुद्धा करता येत नाहीये. रशियावरती आर्थिक निर्बंध असताना सुद्धा भारताने मोठ्या प्रमाणात स्वस्तातलं क्रूड ऑइल रशियाकडून घेऊन आपला जो काही ड्रॉबॅक होता तो भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. झेलेन्स्की हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करतायत भारताची मनधरणी करण्याचा, कारण की रशियावरती आर्थिक निर्बंध लावूनही चीन आणि भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून क्रूड ऑइल घेतल्यानं या आर्थिक निर्बंधाचा रशियावरती काही म्हणावा तसा परिणाम झालेला दिसून येत नाहीये आणि रशियाचं नुकसान करण्यामध्ये सुद्धा G7ला यश आलेलं नाहीये आणि म्हणून G20च्या बैठकीत रशियाला विरोध करावा किंवा रशियाचं कसं चुकतंय हे मांडावं यासाठी झेलेन्स्की प्रयत्नशील होते आणि याच्याद्वारे भारत आणि रशिया यांच्यातलं अंतर सुद्धा वाढवता येतंय का असा त्यांचा डाव होता असं म्हणलं जातंय.
पण G7 मध्ये समोरासमोर भेट झाली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं झेलेन्स्की यांना की ही डिड नॉट व्ह्यू रशिया स्पेशल मिलिटरी ऑपरेशन्स इन द ईस्ट युरोपियन नेशन ॲज इकॉनॉमिक और पॉलिटिकल इश्यू. झेलेन्स्की यांनी मोदी यांना त्यांचा पीस फॉर्म्युला सांगितला. युक्रेन संदर्भात भारताची मदत मागितली. तसंच युद्धभूमीवरती भारताने मोबाईल हॉस्पिटल्स पुरवावे अशी विनंती केली आणि मोदी यांना युक्रेनच्या भेटीचं निमंत्रण सुद्धा दिलं. तरी सुद्धा भारताने आपला स्टँड काही बदललेला नाही. भारताने उलट G7 ची जी बैठक झाली जपानमध्ये इथे स्पष्ट केलेलं आहे की युक्रेन संदर्भातला जो मुद्दा आहे इज अन इश्यू ऑफ ह्युमॅनिटी अँड ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. यातून सर्वांना स्पष्ट संदेश देण्यामध्ये भारत यशस्वी झाला आहे की सप्टेंबरमधील G20च्या चर्चेमध्ये युद्ध हा काही महत्त्वाचा मुद्दा नाहीये, तर त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे इकॉनॉमिक इश्यूज विषयी, फायनान्स विषयी आणि भारत या ठिकाणी युक्रेन या विषयावरती चर्चा होऊही देणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. युक्रेनने या युद्धाच्या मुद्द्यावरून शांतता प्रस्थापित व्हावी, युद्ध थांबावे म्हणून भारताने मध्यस्थी करावी अशी मागणी केली. पण मोदी यांनी मला जे शक्य होईल ते सर्व काही करेन असं उत्तर देऊन स्पष्ट अशी कोणतीही हमी झेलेन्स्की यांना दिलेली नाहीये. भारताने रशियाचा निषेध केलेला नाहीये, रशियाच्या विरोधामध्ये अजूनही मतदान केलं नाहीये. फक्त सामान्य नागरिकांवर होत असलेल्या ज्या काही हल्ले आहेत याच्याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. पण इथेही भारताने अजूनही स्पष्टपणे रशियाचं नाव घेतलेलं नाहीये. रशिया आणि चीनची वाढती जवळीक पाहता भारताने सावध अशी भूमिका घेतलेली आहे. भारत सातत्याने डायलॉग आणि डिप्लोमसी याचाच उल्लेख करताना दिसतोय. भारताने या एकूण प्रकरणामध्ये कोणाचीही बाजू घेतलेली नाही आणि सप्टेंबरमध्ये जी G20ची आपल्या इथं बैठक होणार आहे त्याचा अजेंडा हा इकॉनॉमिक पॉलिसीज हाच राहील याचीही काळजी घेतलेली आहे, जे लॉंग टर्ममध्ये भारतासाठी निश्चितच फायदेशीर असणार असं विश्लेषकांचं मत आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.